एकत्र यायची गरज आहे, चालू आहे। त्याच्यासाठी सर्व फेरीवाल्यांना विनंती करतो की सगळे एकत्र या, नाही तर पुढे तिकडे पण त्रास होणार। कामगिरी कमिटीमध्ये निवडून आले, पुढे कमिटी झाल्याच्या नंतर साहेब आपले प्रश्न मांडून तिकडे, त्याच्यासाठी आम्हाला एकत्र यावं लागेल। आपल्या गोष्टीचे थांबवतो देणार। हर कोशिश करते हैं कि आप लोगों को किसी न किसी तरह से कहीं ना कहीं मदद करें। आपको बनता है कि आप लोग इनके साथ जुड़कर, इनके कंधे से कंधा मिलाकर इनके साथ आगे बढ़े। और जो आज की स्थिति है, हमारा पूरा परिवार जो फेरी वाले का परिवार है वो उसी धंधे के ऊपर डिपेंड है। अब अगर वो हमारा धंधा पुलिस और बीएमसी नहीं करने देगी तो हमारा परिवार का खर्च कैसे चलेगा। तो इसीलिए हमको बहुत ज़रूरी है कि सब एक साथ मिलकर, मुंबई फेरी वाला सेना के साथ मिलकर, भेरे भाई के साथ मिलकर हम इसको आगे बढ़ाएं। बढ़ सकती है। तो आने वाले दिन में दोस्तों ये जो लड़ाई है उसको और तेज करना है, क्योंकि बच्चा जो माँ जो है, बच्चा रोता नहीं है तो माँ भी उसको दूध पिलाती नहीं है। उस तरीके से हमारी कंडीशन हो गई है। हम लोग बहुत सारा मेजोरिटी में है, लेकिन हम लोग एक साथ नहीं आ रहे हैं। एक लकड़ी को कोई भी तोड़ सकता है, अगर हम लोग धारा में हो गए तो कोई हमको तोड़ नहीं पाएगा। इसलिए दोस्तों जरूरत है हमको संगठित होने की, एक साथ आने की। एक साथ आएंगे तो सबका भला होगा। देखो टैक्सी चलाने वाले का यूनियन है, रिक्शा चलाने वाले का यूनियन है, जीएसटी ट्रेन में जो काम करते हैं उनका यूनियन है, ये वकील साहब हमारे अंदर बैठे हैं इनका भी यूनियन है, संगठन है। लेकिन हमारा संगठन नहीं है, इसलिए हमको भी यहाँ पर संगठन करना है। उसके लिए हम लोग आपको जोड़ने के लिए आए। मामा जी से हम लोग मिले, ये साथ आपका जो मार्केट है और मुंबई शहर के मार्केट हम उनके साथ जोड़ेंगे और हमारे सब एक साथ सवाल करके पूरे सरकार से हम लोग संघर्ष करेंगे। जरूरत है हमको इसकी शुरुआत करने के संघर्ष की। इसके मामा जी ने भी हमारी बात माना, विष्णु भाई ने बात माना, ये पटेल भाई है, सभी लोग आज हमारे साथ में तैयार है काम करने के लिए और हम भी उनके साथ में तैयार है काम करने के लिए। तो आप ये मत सोचो कि खाली रास्ते की समस्या है, फेरी वाले के लिए हम स्वागत करते। जी साहेब कमिटी आहे आपल्या सत्ताचा पेरी ही संतोष नगर मार्केट मधली जुनी कमिटी आहे, ज्यांनी ह्या फेरीवाल्यांसाठी सत्ता स्वागत करायचंय। मंचावरती बसलेला सर्वांचं स्वागत करायचंय। जोरदार टाळ्या वाजवायच्या, जोरदार टाळ्या वाजवा जे आपल्यासाठी वेळ काढून आलेले आपल्या फेरीवाल्यांसाठी जी मेहनत घेत आहेत असे आपले मुंबई फेरीवाले अध्यक्ष सेनेचे काम करत असणाऱ्या मुंबई फेरीवाला सेना त्यांच्या फेरीवाला संमेलनाला आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित या सेनेचे अध्यक्ष श्री अशोक भेरे साहेब, ते टाउन वेंडिंग कमिटीमध्ये पण सदस्य म्हणून निवडून आले जिल्ह्याचे आणि मुंबईचे। म्हणून तुमच्या सर्वांचा जो फेरीवाल्यांचा आवाज आहे मुंबई महानगरपालिकेसोबत जेव्हा जेव्हा पाठपुरावा करून त्या ठिकाणी मांडावा लागतो, ते काम तात्परतेनं सर्वच मंडळी करतायत। त्याचसोबत ॲडव्होकेट मंगेश उमाने, राजेश खाडे कार्याध्यक्ष आमचे सर्वजण करत होतो की जो सर्वे 2014 साली जो आपल्या फेरीवाल्यांचा झालेला, त्यांना अधिकृतरित्या जागा मिळाली पाहिजे, जो आपला लढा होता। आणि जर आपल्याला आठवत असेल की यासाठी मग सुप्रीम कोर्टात देखील याचिका झाल्या, त्यावेळेला UPAचं शासन असताना त्यावेळेला एक कायदा देखील घटित करण्यात आला, त्याच्यावरती काम करण्यात आलं आणि टाउन वेंडिंग कमिटी या मुंबई महानगरपालिकेत असावी। त्याच्यामध्ये 2014 प्रमाणे टाउन वेंडिंग कमिटीने जेवढे फेरीवाले आपले अधिकृत त्या सर्वेमध्ये ठरतात त्यांना QR कोड मिळायला हवा, असं देखील अनेक नियम आणि अटी हे त्या कायद्यामध्ये टाकल्या। आणि आज तो म्हणजे 2012 पासून मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता होती, तेव्हापासून आपण ज्या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो ते मला असं वाटतं की जो फेरीवाला बिचारा म्हणजे त्याचं जो दिवसभराचं जे काही काम असतं ते दिवसभराचं कामाने त्याचं शेवटी पोट भरत असतं। आणि ते दिवसभराचं काम हे करण्याकरिता अधिकृतरित्या हे मुंबई महानगरपालिकेने त्यांना मान्यता दिली पाहिजे,
ज्या कायद्यासाठी आपण भांडत होतो, आज शेवटी या सर्वांच्या पाठपुराव्यामुळे जे अधिकृत आपले 2014 मध्ये सर्वेमध्ये ठरलेले फेरीवाले आहेत, त्यांच्या हातात QR कोड देण्याचं जर कोणी काम केलं असेल तर मला असं वाटतं मुंबई फेरीवाला सेना मध्ये काम करणाऱ्या आमच्या प्रत्येक सभासद आणि म्हणून एक पूर्ण मुंबईमध्ये जे फेरीवाले 2014 पासून किंवा त्याच्या अगोदर पासून हे कार्यरत आहेत, आपण मुंबईचा इतिहास हा त्या निमित्तानं पाहिला की मी गेल्या वेळेला पण आपलं गोरेगाव स्टेशनला फेरीवाल्यांचं संमेलन होतं तेव्हा देखील बोललो की वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उतेकर काका, आपण पण तेव्हा सगळे तरुण होतात, त्यावेळेला वंदनीय बाळासाहेबांनी शिव वडापाव ही संकल्पना शिवसेना भवनाच्या माध्यमातून सुरू केली आणि मग जे आपले कमवणारे जे मग महिला असतील, त्या घरातले पुरुष असतील, त्यांना पगार एका ठिकाणातून मिळत होता पण ते घर चालवण्यासाठी पुरेसा नसतो आणि म्हणून त्या निमित्ताने एक व्यवसाय सुरू झाला पाहिजे म्हणून शिव वडापाव ही संकल्पना आपण शिवसेना पक्ष म्हणून वंदनीय बाळासाहेबांनी सुरू केलेली. त्यावेळेला शिव वडापाव या गाड्या आपण सेना भवन मधून तयार करून द्यायचो, मग ते आपल्याला मुंबईच्या विविध ठिकाणी त्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळायचे आणि आज अनेक लोकांचा व्यवसाय हा त्या निमित्तानं गेल्या अनेक वर्षांपूर्वी हा आपल्याला पाहायला मिळाला आणि हे जर कोणी केलं असेल, ही किमया जर कोणी केलं असेल, गरिबांबद्दल कोणी विचार केला असेल तर नेहमी शिवसेना पक्षांनी केला, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख यांनी केला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी केला, आता आमचे नेते आदित्यजी ठाकरे करतात आणि त्यांच्या खाली मग आम्ही सर्वच जण हे आपण पुढे घेऊन जायचा प्रयत्न करतो. आता यामध्ये येणाऱ्या कायद्याच्या अंतर्गत ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी यामध्ये आमची इकडे ॲडव्होकेटची टीम आहे, सगळे आपल्या मदतीला आहेत. ते स्वतः आपल्यासोबत जेव्हा जेव्हा महानगरपालिकेचा पाठपुरावा करावा लागतो त्यावेळेला आवर्जून आपण त्या निमित्तानं पुढे असतात आणि म्हणून आता आपल्याला टाउन वेंडिंग कमिटी महानगरपालिकेत तयार झाली आहे. यामध्ये जे जे आपल्याला 2014च्या सर्वेमध्ये जेवढे अधिकृत फेरीवाले आहेत, ज्यांना दाखला दिलाय, ज्यांना QR कोड दिलाय, पण ज्यांना अधिकृत असून देखील काही ना काही त्रुटी अडचणींमुळे हे आपले QR कोड हे त्या निमित्तानं मिळाले नाहीये, तर ते मिळवून देण्यासाठी देखील आपल्याला पाठपुरावा करावा लागेल. मग त्या कोणत्या अधिकाऱ्यांशी आपल्याला बोलायचंय किंवा काय निकषामध्ये ते बसतंय किंवा कोणते डॉक्युमेंट नाही आहेत हे देखील आपल्याला तपासून त्याचा पाठपुरावा करून ही मदत आपल्याला जे अधिकृत आपले फेरीवाले आहेत त्यांच्यासाठी करावं लागेल. मग मला असं वाटतं अनेक फेरीवाल्यांनी पंतप्रधानांच्या स्कीमच्या अंतर्गत काही कर्ज आपण घेतलंय, त्या अंतर्गत देखील आपण आपल्या अनेक फेरीवाल्यांनी कर्ज घेतलंय आणि म्हणून अशा प्रकारचे निकष असताना देखील अधिकृतरित्या तुम्ही फेरीवाल्यांना QR कोड दिल्यानंतर देखील ज्या काही सध्या तुमचं जी काही कारवाई सुरू आहे, मग त्यामध्ये आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही कायद्यामध्ये म्हटलंय की हॉकिंग झोन आणि नॉन हॉकिंग झोन तयार करा. यामध्ये मुंबई महानगरपालिका एवढी स्लो काम करते की अजून त्यांनी हॉकिंग झोन आणि नॉन हॉकिंग झोन तुम्ही डिवाइड केले नाहीत. हॉकिंग झोन तयार केले असते, अधिकृत फेरीवाल्यांना तिकडे जागा मिळाली असती तर अशा प्रकारची कारवाई तुम्हाला करायची गरज भासली नसती आणि मला वाटतं ते देखील त्या हॉकिंग झोन मध्ये हसत हसत गेले असते आणि म्हणून ह्यामध्ये दिरंगाई करण्यामागे काय कारण आहे हे महानगरपालिकेला आम्ही सतत सातत्यानं सभागृहात प्रश्न विचारत असतो आणि म्हणून आपला आवाज, आपला प्रतिनिधी म्हणून तिकडे महानगरपालिकेकडून पाठपुरावा करून आमचं एक मोठ्या प्रमाणात मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, आमचे वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, हे नेहमी गोरगरिबांच्या मागे ठामपणे हे नेहमी उभे राहिलेत आणि यापुढे देखील आपण सतत सातत्यानं आपल्या प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहू, नक्की प्रयत्न करू आणि सोबत मी या सर्व मंडळींचे देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, कारण शेवटी आपल्या सोबत सतत सातत्यानं एक आपला माणूस असणं गरजेचं असतं, एक आवाज असणं गरजेचं असतं आणि शेवटी आपल्याकडे आपण मी समजू शकतो की मग कारवाया होतात आणि सर्व होतं, हे सर्व मंडळी आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून उभे असतात आणि म्हणून त्यांना आपण आपल्या घरचंच मानलंय आणि एक त्या निमित्तानं एक आपण एकता म्हणून ही एकता आपल्या सर्वांमध्ये त्या निमित्तानं दिसून असते आणि ही एकता ही आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत
अशीच राहो हीच मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या मुंबई फेरीवाला सेना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. बाळासाहेब ठाकरे आगे बढ़ो अंकित भाई आगे बढ़ो अंकित भाई मुकुंदराम आगे बढ़ो आणि निश्चितपणाने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने एक नियमावली या सर्व संदर्भात तयार केली पाहिजे आणि त्याचीच मागणी सातत्याने आपण करतो की जे अधिकृत फेरीवाले आपण महानगरपालिका प्रशासनानं घोषित केले त्यांच्यावरती पण कारवाई करून काय उपयोग आहे. आणि जर तुम्हाला तशा संदर्भात एक नियमावली तयार करता येत नसेल तर किमान हॉकिंग झोन हे आपण जसं नियमामध्ये म्हटलं आहे तसं त्यांना त्वरित तयार करून द्या जेणेकरून फेरीवाल्यांचा मार्ग मोकळा होईल. आणि यासाठी आम्ही महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा. आणखी काही फेरीवाला आहे ज्यांच्या सर्वेक्षण झाला नाही आहे, QR कोड भेटला नाही, त्यांच्यासाठी काय ते लोकसंख्येच्या 2.5% प्रमाणे असं ते कायद्यामध्ये ती तरतूद आहे आणि त्यासाठी जो त्या संदर्भात संबंधित जो पाठपुरावा करायचा आहे यापुढे आम्ही करू. ते प्रत्येक 5 वर्षामध्ये जो सर्वे झाला जे काही कायद्यामध्ये नमूद केलं आहे. टाउन वेंडिंग कमिटीमध्ये आता आमचे सदस्य आहेत. टाउन वेंडिंग कमिटीच्या माध्यमातून ज्या बैठका होतील त्यामध्ये आमचे सदस्य मांडतील. त्याच्या व्यतिरिक्त प्रशासनाकडे आता नगरसेवक म्हणून ट्रस्टी आम्ही महानगरपालिकेचे असतो तर त्या संदर्भात काही पाठपुरावा करायचा असेल आणि त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल त्यासाठी आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक करतो. एका QR कोड दिल्यानंतर फेरीवाल्यांवरती जी कारवाई होती ती चुकीची आहे. थोडं वर्ष आम्ही संघर्ष केला, मोर्चे काढले, आंदोलन केले, दिल्लीपर्यंत गेलो, मोर्चामध्ये कोर्ट कचेरीची लढाई लढली. त्याच्यानंतर QR कोड दिले. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, कायदा सांगतो, सुप्रीम कोर्टाचा कायदा सांगतो का फेरीवाल्यांना पहिला जागा द्या नंतर हटवा. तर इथली जी व्यवस्था आहे, प्रशासन आहे, पोलीस आणि महानगरपालिका सुप्रीम कोर्टाचा कायदा देखील मानायला तयार नाहीत. आणि हा 2014मध्ये कायदा पारित झाला आहे दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये. 2014च्या फेरीवाल्यांसाठी कायदा जो झाला आहे त्याच्यामध्ये फेरीवाल्यांना पर्यायी जागा देऊन नंतर त्यांना हटवा. तर यांचा जो प्रॉब्लेम आहे यांच्याकडे जागा पण उपलब्ध नाही आहे, जागा करून देत नाही. यांची जी कारवाई ते चालूच ठेवतात. तर त्याला आमचा विरोध आहे. ज्यांना QR कोड दिले आहेत त्यांच्यावरती कारवाई ताबडतोब थांबवण्यात यावी. आणि ज्यांचा सर्वे नाही झाला, कायदा सांगतो का 5-5 वर्षामध्ये सर्वे झाला पाहिजे, प्रत्येक 5 वर्षाने फेरीवाल्यांचा सर्वे झाला पाहिजे आणि त्यांना देखील त्या प्रोसिजरमध्ये बसवलं पाहिजे. आज 2014च्या नंतर सर्वेच नाही झाला आहे. 2014च्या नंतर 2 वेळेस सर्वे झाला पाहिजे. तर ताबडतोब जे राहिलेले फेरीवाले आहेत त्यांचा ताबडतोब सर्वे करण्यात यावा आणि त्यांना देखील QR कोड देण्यात यावं ही आमची मुख्य मागणी आहे.